हेलो नमस्ते आई एम सिद्धी वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा व्हिडिओ असणार आहे की मी कशी माझ्या बाळाची मालिश करते। आता तुम्ही जे काही पाहणार आहात व्हिडिओमध्ये तर मी प्रॉपर पायावर त्याला मालिश करते, पण यूट्यूबचे काही नियम आहेत ज्यामुळे खूप वेळ त्याला मी पायावर मालिश करताना दाखवू शकत नाही, त्यामुळे मग मी त्याला खाली फ्लॅट सरफेसवर तुम्हाला दाखवलं आहे की मी त्याला कशी मालिश करते। पण जे काही स्टेप्स मी दाखवणार आहे त्या सगळ्या मी त्याला पायांवर घेऊन करते। तर बऱ्याच कमेंट्समध्ये मला विचारलं गेलं की मी माझ्या बाळासाठी कुठलं ऑइल यूज करते माझ्या बाळाला मसाज करण्यासाठी। तर मी माझ्या बाळाला त्याच्या जन्मापासून जसं मी त्याला मालिश करायला स्टार्ट केलं तेव्हापासून ते उन्हाळा चालू होईपर्यंत मी त्याला मोहरीचं तेल मस्टर्ड ऑइल वापरत होते आणि आत्ता उन्हाळा चालू झाल्यापासून मी त्याला कोकोनट ऑइल खोबऱ्याचं तेल वापरते आणि माझ्या बाळाला मोहरीचं तेल छान सूट होतं। मी माझ्या शिवलासुद्धा मोहरीचं तेलच वापरत होते आणि तुम्ही तुमच्या बाळाला वापरण्याआधी एकदा पॅच टेस्ट करू शकता। तुमच्या बाळाला त्याने कुठलीही ॲलर्जी झाली नाही तर तुम्ही त्याला ते वापरू शकता। त्यानंतरची कमेंट होती की बाळाच्या कानामध्ये नाकामध्ये तेल सोडायचं का। आता डॉक्टर्स तर नाही म्हणतात या सगळ्यासाठी। तर डे 1 पासनं जसं माझ्या बाळाला आंघोळ करायला स्टार्ट केली तर ज्या आंघोळीला मावशी होत्या त्यासुद्धा माझ्या बाळाच्या कानामध्ये नाकामध्ये तेल सोडत नव्हत्या आणि त्यानंतर मग जेव्हा मी 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर माझे सासरे आले तेव्हा माझ्या सासूबाई आहेत त्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे जसं की नाकात कानात तेल सोडतात त्या पद्धतीने माझ्या बाळाला आंघोळ घालायच्या आणि जेव्हापासून मी माझ्या बाळाला आंघोळ घालायला स्टार्ट केले तेव्हापासून मी त्याच्या कानात नाकात तेल सोडत नाही। तर मालिश करताना मी सगळ्यात आधी बाळाची टाळू भरते। जसं की आपण पारंपरिक जशी मालिश करतो बाळाची टाळू सगळ्यात पहिली भरतो आणि त्यानंतर मग बाळाचं पोट पाय हात प्लस बाळाचं जे नाक आहे त्यालासुद्धा थोडासा शेप द्यायचा। बाळाच्या पोटावर मालिश करताना त्याच्या बेंबीभोवती मालिश करायची, म्हणजे त्याचे जे काही गॅसेस असतात किंवा त्याला कॉलिक पेन होत असेल तर यामुळे बाळाचा गॅसेसचा प्रॉब्लेम दूर होतो। मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन छान होतं, बाळाला छान झोप लागते। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडला तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणखीन कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा।